श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. अथ सहस्रफलं स जयति सिंधूरवदना देवो यत्पाकपञ्चकस्मरणं वासर्मणिरिव तमसा राशिं नाशयन्ति विघ्नाशां. प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिर समूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो. तो सिंदूरवदन देव उत्कर्ष पावत आहे. नत्वा गणपती गेटान ब्रह्म विष्णू शिवात्मकां संवत्सर फलं वक्षे सर्व कामार्थ सिद्धरे. सर्व कार्याची सिद्धी होण्याकरिता श्री गणपती, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर व भगवान दत्तात्रय महाराज, दत्तानंद महाराजांना व गुरुवर्य अरविंद यांना नमस्कार करून संवत्सर फल सांगतो. नूतन संवत्सर फल सुरू होते त्या दिवशी घरोघर ध्वज तोरणे उभारावीत. मंगल स्नान म्हणजे अभ्यंग स्नान करून ब्राह्मणासह देवांची व गुरूंची पूजा करावी. स्त्रिया व मुले यांना वस्त्र अलंकारांनी भूषित करून उत्साह करावा. ज्योतिषाचा सत्कार करून त्यांच्याकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद होईल. प्रथम मंगल स्नान करून अमृतापासून उत्पन्न झालेल्या कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण करून पुढे सांगितल्याप्रमाणे भक्षण करावे म्हणजे व्याधींचा नाश होऊन सुख, विद्या, आयुष्य व लक्ष्मी ही प्राप्त होतात. मिरे, हिंग, मीठ, ओवा, साखर यांच्यासह पुष्पासहित कडुलिंबाच्या कोवळ्या पानांचे चूर्ण चिंतेत कालवून रोग शांती होण्याकरता भक्षण करावे. पंचांगस्थ गणपतीचे ब्राह्मण व ज्योतिषी यांचे पूजन करून याचकांना यथाशक्ती दानादिकांनी संतोषून मिष्टान्न भोजन घालावे. नाना प्रकारची गीते, वाद्ये व पुण्यपुरुषांच्या कथा ऐकून दिवस घालवावा म्हणजे संपूर्ण वर्ष सुखाने जाते. राजाचे फल श्रवण केले असता वैभव अचल होते. प्रधानांचे फल श्रवण केले असता कुशलता प्राप्त होते. अग्रधान्यशाचे फल श्रवण केले असता लक्ष्मी स्थिर होते. मेघाधिपतीचे फल श्रवण केले असता वाणी सुरस होते. रसाधिपतीचे फल श्रवण केले असता धार्मिक बुद्धी स्थिर होते. पश्चाद्धान्यधापतीय फल श्रवण केले असता दीर्घायुष्य प्राप्त होते. चैत्रे पुण्यमये वसंत समये नव्यम फलम वार्षिकम नित्यम वा ऋणात चोदलम आर्युदश श्रीकरण. वेदा विष्णु करो रविद्र महिजाया सौम्य गुरु भार्गव्य मंदो गुरु सक्षिदे शुदलम कृतव्य सर्व प्रहर. प्रतिवर्षी वसंत ऋतूत पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या योगांचा नाश होऊन आयुष्य, यश, लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा विष्णू महेश, रवी चंद्र मंगळ, बुध गुरु, शुक्र शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक समस्त फल श्रवण करतात ते रोग, दुःख, दारिद्र्य रहित होऊन आनंदाने धनधान्यांनी युक्त होतील. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो. चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची, शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते. वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते. नक्षत्र श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो. योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो.
या आणि कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषांकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. श्री सूर्य सिद्धांत मताने जगाच्या उत्पत्ती, संरक्षण व लय यांना कारणीभूत अशा श्री महाविष्णूच्या नाभी कमलापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे आहे. त्यापैकी 50 वर्षे होऊन गेलेत. सांप्रत 91व्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या पक्षाच्या पहिल्या दिवसाच्या घटिका 13 पळे 42 आणि 3 अक्षरे होऊन गेली. 4 युगे 1000 वेळा येऊन गेली. म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो तेवढ्याच लांबीची त्याची एक रात्र असते. ब्रह्मदेवाच्या एक दिवसात 14 मनु होतात. त्यांची नावे स्वायंभू, स्वारोचिक्ष, उत्तम, तामस, रेवत, चाक्षुष, वेमस्त, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी. त्या एक एक मनुत 71 महायुगे होतात. एका महायुगाची वर्षे 43,20,000 आहेत. याप्रमाणे चाक्षुषपर्यंत होऊन गेले. चालू असलेले वेमस्त मन्वंतर 7वे आहे. वेवस्तव मन्वंतरातील 27 महायुगे जाऊन 28वे महायुग चालू आहे. कृतयुगाची वर्षे 17,28,000. त्रेतायुगाची वर्षे 12,96,000. द्वापार युगाची वर्षे 8,64,000. सांप्रत चालू असलेल्या कलियुगाची वर्षे 4,32,000 इतकी आहेत. कलियुगामध्ये 6 शककर्ते आहेत. प्रथम इंद्रप्रस्थात युधिष्ठिर धर्मराज झाला. त्याचा शके 3044 वर्षे होता. दुसरा उज्जैनीत विक्रम झाला. त्याचा शके 135 वर्षे होता. तिसरा पैठण येथे शालिवाहन शके, त्याचा 18,000 वर्षे. चौथा वैतरणी नदीचे काठी विजयाभिनंदन होईल, त्याचा शक 10,000 वर्षे. पाचवा गौड देशात धारातीर्थी नागार्जुन होईल, त्याचा शक 4 लक्ष वर्षे. सहावा कोल्हापूर प्रांतात कल्की होईल, त्याचा शके 821 वर्षे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून 5,127 वर्षे मागे पडलाय व 4,26,873 वर्षे शिल्लक आहे. आलं का लक्षात? कलियुगातले एकंदर वर्षातून 5,127 वर्ष आता पूर्ण झाली. अजून कलियुगाची 4,26,873 वर्षे शिल्लक आहे. या पराभव नाव, या संवत्सराचं जे नाव आहे यावेळच्या, ते नाव आहे पराभव नाम संवत्सर. या संवत्सरामध्ये पाण्याचा तुटवडा भासेल, मात्र खरीपातील पिके चांगली येतील. साथीचे रोग वाढतील, तसेच लोकांमधील भांडणं ही वाढतील. राजाचे फल असे आहे, ते कुठल्या कुठल्या ठिकाणी राहील ते राजाचं फल आता आपण सांगतोय. त्याच्यामध्ये सौराष्ट्र, काठेवाड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीचा पूर्वेकडील प्रदेश आणि पाटणा इत्यादी ठिकाणी राजाचे फल प्राप्त होतील. प्रधानाचे फल जे आहे ते बंगाल प्रांतामध्ये प्राप्त होतील. मेधाधिपतीचे फल बिहार, जबलपूरचे बाजूस,
तसेच गंगेच्या दक्षिणेस व गंगा आणि शोण यांच्या संगमाच्या पूर्वेस. धानसवणीचे जे फल आहे गुजरात मध्ये मिळेल. आग्रा प्रवेशाचे फल विंध्य पर्वताच्या दक्षिण भागी मिळेल. रसाधिपतीचे फल कोकण, मध्य प्रदेश आणि राजस्थान यामधील भूभागामध्ये मिळेल. अर्धेशाचे फल आंध्र प्रदेशात. सेनेशाचे फल पंजाब व काश्मीरमध्ये. नीरशेषाचे फल दिल्ली व पंजाब उत्तरेकडील प्रदेश. फलाधिपतीचे फल गुजरात व सौराष्ट्रमध्ये. राजा गुरु असल्याने पाऊस चांगला पडेल आणि धान्य, फळ, दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. मंत्री मंगळ आहे म्हणून पाऊस कमी पडेल. म्हणजे आता तुम्ही बघितलं राजा, आपण आता जे बघितलं ना की राजाचं फल कुठे आहे, तर ते सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेशाचा ईशान्य भाग, वराड, विदर्भ, दिल्लीचा पूर्वेकडील भाग, प्रदेश, पाटणा इत्यादी ठिकाणी, या ठिकाणी राजाचं फल आहे. मग राजाचं फल कसं आहे तो याच्यामध्ये दिलेला आहे की राजा हा गुरु आहे. यावेळेचा राजा गुरु असल्याने पाऊस या ठिकाणी चांगला पडेल आणि धान्य, फळ व दूध मुबलक मिळेल. यज्ञ यागादी कर्मे केली जातील. आता मंत्री मंगळ आहे, तर त्याचं फळ कसं आहे, तर त्याचं फळ तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पाऊस कमी पडेल आणि धान्य कमी मिळेल. आग, चोर व रोगराई यापासून लोकांना त्रास होईल व भांडणे वाढतील. त्यानंतर मेधाधिपती. आता हा आपण प्रधानाचे कुठे बघितले, प्रधान म्हणजे जो मंत्री, तर तो कुठे होता, बंगाल प्रांतामध्ये. म्हणजे बंगाल प्रांतामध्ये आता जे आपण सांगितलं तशा पद्धतीचं हे त्या ठिकाणी घडेल. आता मेधाधिपती त्याचं कुठलं आपण सांगितलं, बिहार, जबलपूर बाजूस, तसेच गंगेच्या दक्षिणेस, गंगा आणि शोण याच्या संगमाच्या पूर्वेस. तिथे कसं घडेल, मेधाधिपती चंद्र आहे. चंद्र असल्याने पाणी या ठिकाणी विपुल मिळेल आणि धनधान्य वाढेल. विद्वानांचा या ठिकाणी गौरव होईल. आता खरीपाचा स्वामी गुरु आहे. म्हणजे जसा राजा आहे गुरु, तसा खरीपाचा स्वामी हा गुरु आहे. तर खरीपाचं पीक कसं येणार आहे, तर पाऊस या ठिकाणी चांगला पडणार आहे. या ठिकाणी धान्य, फळे विपुल मिळतील. संपत्ती वाढून लोकांना आनंद होईल. आता रसाधिपतीचा हा कुठला सांगितलेला आहे, तर कोकण, मध्य प्रदेश व राजस्थान या ठिकाणी. रसाचा अधिपती हा आहे शनी. रसाचा अधिपती शनी असल्यामुळे या ठिकाणी पाऊस थोडा पडेल. यावेळेस जास्त कोकणामध्ये पाऊस पडणार नाही. आणि अधिपती शनी असल्यामुळे काय घडणार, लोकर, त्यानंतर लोखंड हे महाग होईल. आलं का लक्षात. त्याच्यानंतर रब्बीचा स्वामी बुध आहे. आता रब्बीचा स्वामी बुध असल्याने तिथे काय घडेल, तर तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गहू, मूग, ऊस, भात, दूधभाते मुबलक मिळेल. त्या ठिकाणी विद्वानांचा त्या ठिकाणी गौरव होईल. निरसाचा अधिपती हा गुरु आहे. आता निरस कुठे आलेला आहे, दिल्ली, पंजाब व उत्तरेकडील प्रदेश. तर या ठिकाणी अधिपती गुरु असल्याने या ठिकाणी सर्व रत्ने, सोने, कापूस, सुपारी, चंदन हे पदार्थ पुष्कळ होतील त्या ठिकाणी.
आता आद्रा प्रवेशाचे फल, आद्रा प्रवेश कुठे आहे तर विंध्य पर्वताच्या दक्षिण भागात. तर त्याचं फळ कसं आहे, तो आद्र प्रवेश कधी होणार तर आद्र प्रदेश निज ज्येष्ठ शुक्ल अष्टमी सोमवारी 22 जून 2026 रोजी दुपारी 12:26 वाजता सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करेल. मग त्याचं फळ काय मिळणार आहे तर त्याचं फळ असं मिळेल की धान्य व कापड पुष्कळ होईल, धनधान्य वाढेल. यावर्षी काल नावाचा मेघ असल्याने पाऊस कमी पडेल. रोगराई वाढून लोकांना दुःख होईल. यावर्षी तक्षक नावाचा नाग असल्याने पाऊस, हे ज्या ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे, नाही तर तो गोंधळ होईल. एकीकडे पाऊस कमी पडतोय, दुसऱ्या वेळेस म्हणतो पाऊस वाढतोय. तर तो त्या ठिकाणचा जो अधिपती आहे त्याच्यानुसार ते प्रांत आहेत, त्या प्रांतांमध्ये तशा प्रकारे ते घडेल. ते तर पशुपालक, यावेळेचा जो पशुपालक आहे तो भगवान श्रीकृष्ण आहे. त्यामुळे जनावरांना आनंद होईल. कारण की आपल्याला माहिती आहे श्रीकृष्ण हा स्वतः गोधन होता, गो पालत होता. त्यांचं ते सोबत आपण ऐकलेलं आहे वृंदावन वगैरे या ठिकाणी. तर तसाच आहे की पशुपालक श्रीकृष्ण आहे म्हणून जनावरांना आनंद होईल, धनधान्य वाढेल, दूध दुभते भरपूर होईल. मेघनिवास, यावेळेचा जो मेघनिवास आहे तो मायाच्या घरी असून रोहिणी नक्षत्र समुद्रावर पडले आहे, त्यामुळे भरपूर वृष्टी होईल. आता ही त्या ठिकाणी धनधान्याचे प्रमाण वाढेल. यावर्षी 3 आढक म्हणजे पर्जन्यमान मध्यम असून त्यापैकी 6 भाग नद्या पर्वत यावर होईल. त्यानंतर 4 भाग भूमीवर. याप्रमाणे इंद्र वर्षाव करणार आहे. तिथीच्या आता पंचांग वाचन, आजच्या दिवसाचं जे म्हटलेलं आहे पंचांग वाचन करावं, तर त्याच्या कसं म्हटलेलं आहे की तिथीच्या श्रवणाने, पंचांग जे आहे 5 अंग आहेत पंचांगाचे, तर त्याच्यात तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते, वाराच्या श्रवणाने आयुष्यात वृद्धी होते, नक्षत्राच्या श्रवणाने पातक जाते, योगाने रोगांचे निवारण होते, कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात व सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगा स्नानाचे फल मिळते. हे शुभकारक वर्ष फल संवत्सर आरंभ, म्हणजे आज जो आरंभ आहे, या आरंभाच्या दिवशी जे भक्तीने श्रवण करतात ते वर्षभर सुखी होतात. इति संवत्सर फल संपूर्ण. श्री गजानना पर्णमस्तु. श्री दत्तात्रय पर्णमस्तु. श्री दत्तात्रय शुभम भवतु. तर अशा पद्धतीने हे संवत्सर फल आता आपण वाचलं.